सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर आहे तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत। व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून ॲडमिनवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। उल्हासनगरमधल्या बंटी गुल कुसीजा नावाच्या कापड व्यापाऱ्यानं जय हो नावाचा एक ग्रुप बनवला होता। त्यात अनिल मुखी आणि नरेश रोहरा हे देखील होते। मात्र ते अश्लील मेसेजेस पाठवत असल्याने बंटीने त्या दोघांना व्हॉट्सअप ग्रुपमधून काढून टाकलं। त्यामुळे चिडलेल्या काढला। मात्र बंटी दाद देत नसल्याने चिडलेल्या दोघांनीही बाबू गायकवाड आणि बबल्या यांच्याकडे बंटीची तक्रार केली। त्या दोघांनी बुधवारी संध्याकाळी बंटीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला। हातावर, छातीवर आणि डोक्यावर चाकूचे वार झाल्याने गंभीर जखमी असलेल्या बंटीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी मुखी, रोहरा, बाबू आणि त्यांचे साथीदार गायकवाड आणि बबल्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला। यापैकी बाबू हा माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा आहे। जय हो नावाचा एक ग्रुप फिर्यादीने तयार केला होता। त्यामध्ये अनिल मुखी, नरेश रोहरा ही ग्रुपमध्ये होते। परंतु यांचं म्हणणं आहे की ते घाण मेसेजेस पाठवत असल्यामुळे त्यांनी त्याला ग्रुपमधून काढून टाकले। त्याचाही राग आहे म्हणून असं त्यांनी नमूद केलेलं आहे। माझे सहकारी चंद्रशेखर भुयार आपल्याबरोबर आहे। चंद्रशेखर, अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट राहण्याकरता हे जे ग्रुप आपण बनवतो व्हॉट्सअपवरती, मात्र हे सगळं जीवावर उठू शकतं, याचं हे उदाहरण आहे। काय सांगाल? नक्कीच सोशल मीडियाचा अतिवापर होऊ लागलाय आणि त्याचा हे परिणाम आता दिसू लागलेत। वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करतो व्हॉट्सअपचा, मात्र त्याचाच वापर आता जीवावर बेतलेला आहे। बंटी कुसीजा या व्यापाऱ्याच्या तो अतिशय अजूनही सिरियस आहे। तो कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि हे बाबू गायकवाड आणि बबल्या गायकवाड यांना पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे। मात्र एवढा मोठा प्रमाणात जर सोशल मीडियाचा वापर होऊन जर एखाद्याचा बळी पडण्यापर्यंत वेळ येत असेल, त्याच्यात नक्कीच विचार करण्याची गरज आहे। अगदी खरं आहे चंद्रशेखर। आता हा सोशल मीडियाचा वापर आपण थांबवू शकत नाही, पण वापर करताना सजग, सावधान असलं पाहिजे आणि योग्य लोकांशीच आपण संपर्क ठेवला पाहिजे। तशी खबरदारी आपण घ्यायला हवी। हेच या घटनेतून आपल्याला बोध घ्यायला हवा, हेच शिकायला हवं। धन्यवाद आपल्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।